नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या टेककॉम या चॅनलमध्ये मी अर्चना आपले सहर्ष स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत GCC TBC टायपिंग एक्झाममध्ये विचारल्या जाणाऱ्या इंग्रजी 40 वर्ड्स पर मिनिट या विषयातील बिझनेस लेटर इन ब्लॉक स्टाईलचे फॉर्मॅटिंग। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लेटर फॉर्मॅटिंग विषयी तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। चला तर मग आपण लेटर फॉर्मॅटिंग शिकण्यास सुरुवात करूया। स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला एक अनफॉर्मॅटेड लेटर टाइप करून दिलेला आहे। तसंच तुम्हाला अनफॉर्मॅटेड उजव्या साईडच्या पेजवर टाइप करायचं आहे। अनफॉर्मॅटेड टाइप करून झाल्यानंतर तुम्हाला हे फॉर्मॅट करायचं आहे। फॉर्मॅट करण्यासाठी इथे काही इन्स्ट्रक्शनही तुम्हाला दिलेले आहेत, त्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला फॉलो करायचे आहेत। तर पहिल्यांदा आपण अनफॉर्मॅटेड लेटर इथे टाइप करून घेऊयात। हे लेटर टाइप करण्यासाठी तुमच्याकडे अर्ध्या तासाचा वेळ असणार आहे। अर्ध्या तासामध्ये तुम्हाला हे लेटर पूर्ण करायचे आहे। तर प्रथम आपण इथे अनफॉर्मॅटेड लेटर टाइप करून घेऊयात। इन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला हेडिंग जे आहे कॅपिटल लेटर्समध्ये ठेवायला सांगितलेलं आहे। त्यासाठी इथे मी कॅप्स लॉक ऑन करून हेडिंग जे आहे कॅपिटलमध्ये टाइप करून घेतलेला आहे। तसंच पुढचा जो डेटा आहे आपल्याला पुढच्या लाईनला घ्यायचा आहे। इथे जे अनफॉर्मॅटेड लेटर तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं आहे, काही शब्दानंतर इथे तुम्हाला डॉट दिसतं। या डॉटचा अर्थ असा असतो की पुढचा डेटा तुम्हाला पुढच्या ओळीला घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथं एंटर देते आहे आणि पुढचा डेटा जो आहे नेक्स्ट लाईनला टाइप करून घेते आहे। अशा पद्धतीने पूर्ण लेटर तुम्हाला टाइप करून घ्यायचं आहे। वेब ॲड्रेस संपल्यानंतर तुम्हाला एक बॉटम बॉर्डर इथे इन्सर्ट करायची आहे। एंटर की प्रेस करायची आहे। पॅरेग्राफ ग्रुपमध्ये इथे बॉर्डरचे टेम्पलेट्स दिलेले आहेत, यापैकी आपण यूज करतो बॉटम बॉर्डर। तसंच या लाईनला लागून पुढचा डेटा येईल रेफरन्स। रेफरन्सला लागूनच डेट टाइप करून घ्यायची आहे। टू नंतर जो ॲड्रेस दिलेला आहे याच्यासाठी आपल्याला इथे इन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलं आहे यूज मेल मर्ज, याने आपल्याला ॲड्रेस घ्यायचा आहे। तर इथे आपल्याला 2 डिसिप्लिन्स ॲड करायचे आहेत। त्यासाठी मेलिंग टॅब ओपन करा, याच्यामध्ये सिलेक्ट डिसिप्लिन्स ही कमांड ॲक्टिव्ह करा। यामध्ये टाइप न्यू लिस्ट या विंडोमध्ये आपल्याला या 2 ॲड्रेसच्या एंट्र्या करायच्या आहेत। फर्स्ट आपण एंट्री करतोय कंपनी नेम। ॲड्रेस लाईन 1 मध्ये पुढचा ॲड्रेस टाइप करून घेतो। ॲड्रेस लाईन 2 मध्ये त्याच्या पुढचा ॲड्रेस। ही आपली पहिली ॲड्रेसची एंट्री कंप्लीट झाली आहे। सेकंड एंट्रीसाठी न्यू एंट्रीमध्ये क्लिक करा, त्यानंतर सेकंड एंट्री टाइप करून घ्या।
ॲड्रेसच्या दोन्ही एंट्री आपल्या इथे करून झालेल्या आहेत. नंतर ओकेवर क्लिक करायचं आहे. आता इथं ॲड्रेस सेव्हसाठी इथे विंडो एक्सप्लोरर ओपन झाली आहे. तर ही स्टेप तुम्हाला फायनल एक्झामला करावी नाही लागणार आहे, कारण तुमचा जो सीट नंबरचा रेफरन्स असेल त्याने ते ऑटोमॅटिकली ॲड्रेस सेव्ह होतात. तर इथे आपल्याला ही स्टेप करावी लागते. ही स्टेप तुम्हाला फायनल एक्झामला करावी नाही लागणार. आता इथे आपल्याला जे आपण डिसिप्लिन्स लिस्ट दिली होती ती इन्सर्ट करायचे, त्याचे फील्ड्स इन्सर्ट करायचे आहेत. त्यासाठी इन्सर्ट मर्ज फील्ड, पहिलं आपण घेतलं होतं कंपनी नेम, एंटर. नेक्स्ट आपण घेतलं होतं ॲड्रेस लाईन 1, एंटर. ज्या आपण इथं डिसिप्लिन्स ॲड केलेल्या आहेत त्यावेळेस त्या सिलेक्ट करून इथं इन्सर्ट करायच्या आहेत. तर इथे आपण 3 डिसिप्लिन्स दिल्या होत्या, कंपनी नेम, ॲड्रेस लाईन 1 अँड ॲड्रेस लाईन 2. त्यानंतर पुढचा जो डेटा आहे तो टाईप करून घ्यायचा आहे.
हे आपलं अनफॉर्मॅटेड लेटर टाईप करून झालेलं आहे. त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे का हे एकदा चेक करून घेऊयात. त्यानंतर आपण हे लेटर आता फॉर्मॅट कसं करायचं ते पाहतो. इन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला हेडिंगला कॅपिटल लेटर्स ब्लॉक साईज सांगितलं होतं. इथे आपण कॅपिटलमध्ये लेटर्स घेतलेले आहेत. आता याला आपल्याला सेंटर अलाइन करायची आहे. सच बोल्ड इफेक्ट आणि साईज याची 24 ठेवायची आहे. हेडिंगच्या खाली जो ॲड्रेस आहे यालाही सेंटर अलाइन द्यायची आहे. ईमेल अँड वेबसाईट यांना बोल्ड इफेक्ट द्यायचा आहे. तसंच रेफरन्स आणि डेट यांच्यामध्ये आपल्याला 4 टॅब कीचा वापर करायचा आहे. एक्स्ट्रा लाईनसाठी इथे एंटर प्रेस करायचं आहे. ॲड्रेस नंतरही एक्स्ट्रा लाईनसाठी एंटर ॲड करायचं आहे. रेफरन्स नंतरही एक्स्ट्रा लाईनसाठी एंटर घ्यायचं आहे. आता इथे सब्जेक्ट आणि रेफरन्स जे आहे त्याची स्टाईल, इथे आपल्याला पॅरेग्राफला जी स्टाईल सांगितली असेल ती स्टाईल आपल्याला सब्जेक्ट आणि रेफरन्सला द्यायची आहे. तर पॅरेग्राफमध्ये इथं मेन्शन केलेलं आहे पॅरेग्राफ शुड बी ब्लॉक स्टाईल. ब्लॉक स्टाईल मीन्स डेटा आहे तिथंच मार्जिनला लागून ठेवणं म्हणजे ब्लॉक स्टाईल. ओके, ती स्टाईल आपल्याला सब्जेक्ट आणि रेफरन्सला सुद्धा द्यायची आहे. तसंच सब्जेक्ट हेडिंग बोल्ड करायचं आहे आणि कोलनच्या पुढचा जो डेटा आहे त्याला अंडरलाईन द्यायची आहे. त्याच पद्धतीने रेफरन्सला बोल्ड इफेक्ट आणि कोलनच्या पुढील जो डेटा आहे त्याला अंडरलाईन इफेक्ट. ओके, इथे आपण डिअर सर याच्यानंतर एक एक्स्ट्रा एंटर देतो. तसंच प्रत्येक पॅरेग्राफमध्ये सुद्धा एक्स्ट्रा एंटर राहील. तर युअर्स फेथफुली अँड मॅनेजर याची इथं आपल्याला राईट हँड साईड पोझिशन सांगितलेली आहे. 3.5 इंडेंटला हे ड्रॅग करायचं आहे. त्यासाठी कॉम्प्लिमेंटरी क्लोज सिलेक्ट करायचं आहे. रुलरच्या साहाय्याने हा डेटा आपल्याला 3.5 इंडेंटला ड्रॅग करून घ्यायचा आहे. तसंच या सिलेक्शनला सेंटर अलाइन अप्लाय करायची आहे आणि 2 एंटर एक्स्ट्रा ॲड करायचे आहेत. तसंच मॅनेजर या हुद्द्यानंतरही आपल्याला इथे एक्स्ट्रा एंटर द्यायचं आहे. 40चं लेटर हे शक्यतो 2 पानावर डिवाइड होऊ शकतं. हे आहे असंच ठेवायचं आहे. हे सेटिंग बदलायचं नाही आहे आपल्याला. तसंच पॅरेग्राफला जस्टिफाय अलाइन करायचे आहे. जवळजवळ आपलं फॉर्मॅटिंग इथं कंप्लीट झालेलं आहे. लास्टला आपल्याला इथे आपण जो ॲड्रेस 2 नंतर घेतलेला आहे त्याचा रिझल्ट पाहायचा आहे, प्रिव्ह्यू रिझल्ट. त्यासाठी मेलिंग टॅबमध्ये क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यू रिझल्ट इथे क्लिक करायचं आहे. आपण जी फर्स्ट एंट्री केलेली आहे ॲड्रेसची ती इथं डिस्प्ले झालेली दिसते आहे. सेकंड एंट्री पाहण्यासाठी इथे नेक्स्ट रेकॉर्डवर क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला सेकंड एंट्री पाहता येते. त्यानंतर फिनिश अँड मर्ज या कमांडवर क्लिक करून हे आपलं फॉर्मॅटिंग फिनिश करायचं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही लेटर फॉर्मॅटिंग केला ब्लॉक स्टाईलमध्ये तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि चांगले मार्क्स मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.